हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर या व्हिडिओमध्ये आपण लेन्सेस चॅप्टरची एक्झरसाइज कंप्लीट पूर्ण एक्झरसाइज डिस्कस करणार आहोत. एक्झाम्पलसुद्धा त्यात आपण डिस्कस करणार आहोत, म्हणजे सोडवून देणार आहोत, मी सॉल्व करून देणार आहोत. ओके. सो या चॅप्टरचे जर व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर सिम्पली यूट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा, जो चॅप्टरचं नाव आहे ते लेन्सेस, आणि त्यापुढे फ्री कोचिंग मला म्हणून टाईप करा. तेच इतर चॅप्टरसाठी सुद्धा चॅप्टरचं नाव पुढे फ्री कोचिंग मला म्हणून टाईप करा, तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील त्या चॅप्टरचे. ओके, ठीक आहे. मग एक्झरसाइज सुरू करूया. तर पहिला क्वेश्चन आहे की मॅच दी कॉलम्स इन दी फॉलोइंग टेबल अँड एक्सप्लेन देम. ठीक आहे. आता याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते जे व्हिडिओज आहेत त्यातच केलं आहे मी, सो इथे एक्सप्लेन करणार नाही, जस्ट जे आन्सर असणार ते सांगणार आहे मी. फार सायटेडनेस, ज्यात दूरचं दिसतं. सो ऑब्व्हियसली फार अवे ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली, दूरचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली दिसतात. सो फार सायटेडनेस इथे येणार सेकंड. इकडे फार सायटेडनेसला करेक्ट करण्यासाठी आपण डिस्कस केलं आहे फार सायटेडनेस. ठीक आहे, तिथे आपण कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो. ओके, सो इथे सुद्धा काय येणार, कॉन्व्हेक्स लेन्स येणार. ठीक आहे, सो ही स्ट्रेट लाईन येणार आन्सर. ओके. प्रेसबायोपिया प्रॉब्लेम ऑफ ओल्ड एज. सो हे आन्सर येणार सेकंडसाठी. थर्ड, आणि इथे बघाल तर बायफोकल लेन्स. ओके, हा फर्स्ट. नियर सायटेडनेस ज्यात जवळचं दिसतं. सो नियर बाय ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअरली. ओके, आणि जे लेन्स यूज करावा लागेल तो असणार कॉनकेव लेन्स. ठीक आहे, ज्यात जवळचं दिसतं ते नियर सायटेडनेस. ओके. नाव नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, ड्रॉ दी फिगर एक्सप्लेनिंग वेरियस टर्म्स रिलेटेड टू ए लेन्स. सो लेन्सशी रिलेटेड ज्या काही टर्म्स आहेत ती सांगणारी डायग्राम तुम्हाला काढायची आहे आणि टर्म्स त्या सर्व एक्सप्लेन करायच्या आहे. तर बघा, ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला काढायची आहे आणि या सर्व टर्म्स इथल्या एक्सप्लेन करायच्या आहे. ओके. आता ह्या दोन डायग्राम्स दिलेल्या आहे, एक कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव लेन्सची. त्यातला कुठलीही एक काढली तरी चालेल किंवा दोन्ही काढल्या तरी चालेल. वेळ असेल तर दोन्ही काढू शकता एक्झाममध्ये, किंवा एकच काढली, हीच काढली कॉन्व्हेक्सची तरीही चालेल, काही फरक पडणार नाही. ओके, फक्त सर्व गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे. ओ, त्यानंतर इथे फोकस. ठीक आहे, इथे एफ तुम्ही नाव द्या, F1 F2. ओके, हे फोकस वगैरे मेन्शन करणे, सर्व लाईन्स. ओके, हे पी आणि क्यू ह्या लाईन्ससुद्धा इथे मेन्शन करायच्या आहे, ज्या ऑप्टिकल सेंटरमधून जात आहे त्या. ठीक आहे, ह्या लाईन्स आणि फोकस हे सर्व इथे मेन्शन करायचं. ओ, ऑप्टिकल सेंटर, सर्व गोष्टी इथे मेन्शन करायच्या. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे यायचं. आता ह्या सर्व ज्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहे. ठीक आहे, ही डायग्राम काढायची आणि ह्या सर्व टर्म्स एक्सप्लेन करायच्या. सर्व ज्या लेन्सशी रिलेटेड आहेत त्या टर्म्स कुठल्या, तर सेंटर ऑफ कर्वेचर. डायरेक्ट हेडिंग टाकायचं पहिलं, तर डायग्राम काढायची, त्यानंतर खाली यायचं की फॉलोइंग आर द टर्म्स रिलेटेड टू ए लेन्स. मग एक नंबर, पहिला नंबर द्यायचा आणि सेंटर ऑफ कर्वेचर. फक्त डेफिनेशन लिहायची. ओके, सो इथून जी डेफिनेशन आहे, इज कॉल्ड द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ लेन्स, इथपर्यंतचे डेफिनेशन. ओके, सो प्रत्येक यासाठी एक एक पॉईंट लिहायचं, त्याची डेफिनेशन. ठीक आहे, जर तुमच्याकडे वेळ असेलच तर तुम्ही पुढचे 1-2 पॉईंट्स त्यात टाकू शकता की लेन्स हॅज अ 2 सेंटर ऑफ कर्वेचर्स. ओके, ठीक आहे, असं 1-2 ओळी टाकू शकता, किंवा सिम्पल त्याची डेफिनेशन जरी लिहिली तरी सफिशियंट आहे, तेवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. सो पहिला पॉईंट हा लिहायचा. सेकंड, रेडियस ऑफ कर्वेचर, त्याची डेफिनेशन. प्रिन्सिपल ॲक्सिस, त्याची डेफिनेशन. ऑप्टिकल सेंटर डेफिनेशन. प्रिन्सिपल फोकस डेफिनेशन. ओके, आणि त्यानंतर ही फोकल लेंथ. ठीक आहे, सो हा सुद्धा पॉईंट इथेच टाकायचा, जरी इथे सांगितलं नाही तुम्ही तरी. ओके, आता इथे तुम्ही ते दर्शवू शकता, म्हणजे इंडिकेट करू शकता, हा जो फोकस आहे आणि हा जो ओ आहे त्याच्यामध्ये एक सरळ अशी लाईन काढायची. ओके, आणि इथे एफ म्हणून सिम्बॉल दाखवून द्यायचा. ठीक आहे, सो दिस इज फोकल लेंथ एफ, आणि त्यापुढे त्याची डेफिनेशन लिहून घ्यायची. ठीक आहे, सो हे 6 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहे, आणि ह्या डायग्राम एक काढली तरी चालेल किंवा दोन्ही काढल्या तरी चालेल. ओके, सो एवढं तुम्हाला इथे लिहायचं आहे क्वेश्चनच्या आन्सरमध्ये. ठीक आहे, फिगरसुद्धा काढायचे आणि एक्सप्लेन करायचे वेरियस टर्म. सो डायग्राम आणि त्याची डेफिनेशन आणि 1-2 पॉईंट्स जर वेळ असेल तर लिहायचे, किंवा सिम्पली त्याचं डेफिनेशन लिहिली तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड, at which position will you keep an object in front of a convex lens so as to get a real image of the same size as the object? Draw a figure. विचारलं काय आहे, तुमच्याकडे जर एखादा कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर तुम्ही
तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो कुठे ठेवाल, इथे फोकसवर ठेवाल की 2F2वर, त्यांच्यामध्ये की जवळ, कुठे ठेवाल की जेणेकरून जी इमेज तुम्हाला इथे भेटणार ती रिअल असायला पाहिजे आणि सेम साईज म्हणजे सारख्या साईजची असायला पाहिजे. ठीक आहे. सो सेम साईजसाठी जर तुम्ही बघाल इथे आपण कंडिशन्स वेगवेगळ्या डिस्कस केल्या होत्या, तर तुम्हाला जर सेम साईजची इमेज पाहिजे असेल तर तुम्हाला जो ऑब्जेक्ट आहे तो ट्वाईस F1वर ठेवावा लागेल. ओके, तेव्हाच तुम्हाला इमेज जी आहे ती रिअल भेटणार. ठीक आहे, आणि सेम साईजची. सो ऑब्जेक्ट कुठे, ट्वाईस F1वर. ओके, तर इथे काय विचारलं आहे तुम्हाला की तुम्हाला म्हटलं आहे की ड्रॉ द फिगर. ठीक आहे, फक्त फिगर काढायची एवढंच तुम्हाला इथे म्हटलं आहे. सो ही त्याचा आन्सर असणार. आणि विचारलं आहे की ॲट विच पोझिशन विल यू कीप, कुठे ठेवाल तुम्ही, कुठल्या पोझिशनवर. सो ऑब्जेक्ट शुड बी प्लेस्ड ॲट ट्वाईस F1. ठीक आहे, ट्वाईस F1वर ठेवावं लागेल. बघितलं आहे आपण ते ट्वाईस F1 पोझिशन टू गेट रिअल इमेज ऑफ द सेम साईज, सारख्या साईजची रिअल इमेज भेटणार तुम्हाला. ठीक आहे, कुठे ठेवाल ऑब्जेक्ट तुम्ही, तर ट्वाईस F1वर. ओके, मग होणार कसं काय, तर तुम्ही हा समजा ऑब्जेक्ट आहे, मग AB त्याला नाव दिलं आणि ट्वाईस F1वर मी ठेवलं आहे. तर त्यातून ऑब्व्हियसली 2 रेज येणार, बरोबर. एक तर पॅरलल असणार प्रिन्सिपल ॲक्सिसला, जो इथून जाणार आणि इथून तो आता फोकसमधून पास होणार, बरोबर आहे. पॅरलल असल्यामुळे फोकसमधून पास होणार सरळ. ठीक आहे, आता हा बघा इथे जी ही डायग्राम आहे किंवा इतर ज्या कुठल्या डायग्राम्स ह्या चॅप्टरमध्ये येणार त्या सर्व आहेत रे डायग्राम्स. ओके, आणि रे म्हणजे काय आहे, तो कसा इंडिकेट करतात, हे सर्व आपण याआधीसुद्धा व्हिडिओजमध्ये डिस्कस केलं आहे. सो रे जो आहे त्याला स्टार्टिंग पॉईंट असतो आणि तो ज्या डायरेक्शन जातो त्या डायरेक्शननी ॲरो इंडिकेट करणे इम्पॉर्टंट असते, तोच रे असतो. सो इथे सुद्धा ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही ॲरोनी याची डायरेक्शन इंडिकेट केली नाही तर तुमच्या जी डायग्राम तुम्ही किती सुंदर काढली असती तरी त्याला एवढे मार्क्स मिळतील. ठीक आहे, किती, 0 मार्क्स मिळतील. जर तुम्ही त्या डायग्राममध्ये ॲरो इंडिकेट केले नाही तर 0 मार्क्स मिळतील. कारण त्या डायग्रामचं नावच आहे रे डायग्राम. तिथे डायग्राम असलीच डायरेक्शन असलीच पाहिजे. सो डायरेक्शनसाठी ॲरो इंडिकेट करणे मस्ट आहे. ठीक आहे, ॲरो इंडिकेट करायचा. सो ह्या डायरेक्शनने रे आला, तो इथून फोकसमधून पास होणार. सेकंड जो रे येणार तो इथून ऑप्टिकल सेंटरमधून जाणार. तर थोडी तिरपी खाली झाली आहे लाईन, बघा थोडी वर असायला पाहिजे. सो ठीक आहे, तुम्ही स्केलनी काढा, मी हातानेच काढला आहे. सो इथून जाणार ती आणि अनडेविएटेड म्हणजे बेंड होणार नाही लाईट, तो सरळ जाणार कारण ऑप्टिकल सेंटरमधून पास होतो आहे. सो इथून सरळ जाणार आणि इथे इंटरसेक्ट झाल्यामुळे इथे इमेज फॉर्म होणार. तर ही जी इमेज फॉर्म होते ती फॉर्म होते अगेन ट्वाईस F2वर. ट्वाईस F1वर जर ऑब्जेक्ट असेल तर इमेज ट्वाईस F2वर फॉर्म होते. ठीक आहे, आणि ती जी इमेज आहे बघा ती सेम साईजची असते, जेवढी हिची साईज आहे ABची तेवढीच A', B'. फक्त ही जी इमेज आहे ती इन्व्हर्टेड झाली आहे बघा. ओके, उलट झाली आहे. ठीक आहे, सो सेम साईजची इमेज फॉर्म झाली आहे आणि रिअल आहे. रिअल म्हणजे का बरं, कारण तुम्ही इथे स्क्रीन ठेवली तर ती इमेज इथे घेऊ शकता स्क्रीनवर, बरोबर आहे. कारण हा लेन्स आहे सिम्पली, हा समजा लेन्स असेल. ओके, आणि या बाजूला कुठला ऑब्जेक्ट ठेवला तर त्याची इमेज इकडे फॉर्म होणार. तर इथे स्क्रीन ठेवली तर स्क्रीनवरती फॉर्म होणार, त्यामुळे रिअल आहे. ओके, सो ठीक आहे, एवढंच आहे. त्यानंतर 4th क्वेश्चन, गिव्ह सायंटिफिक रिझन द्यायचे आहे. आता बघा हा जो रिझनचा क्वेश्चन आहे हा तुम्हाला 2 मार्क्ससाठी सुद्धा येऊ शकतो किंवा 3 मार्क्ससाठी सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, जसा क्वेश्चन आहे त्यानुसार ते ठरवतात, लहान आहे की मोठा आहे आन्सर त्यानुसार. मोठं असेल तर 3 मार्क्ससाठी, छोटा असेल तर 2 मार्क्ससाठी. आता 2 मार्क्ससाठी जर क्वेश्चन आला तर त्यामध्ये 4 पॉईंट्स लिहिणं अपेक्षित असतं. ठीक आहे, 4 पॉईंट्स तुमचे मिनिमम आले पाहिजे. कधी काही क्वेश्चनमध्ये 3 जरी आले तरी काही फरक पडत नाही किंवा काही याच्यात 5 जरी पॉईंट्स झाले तरी फरक पडत नाही. परंतु 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर 4 पॉईंट्स आले पाहिजे. 3 मार्काचा असेल तर त्यात 6 पॉईंट्स आले पाहिजे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन आहे सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर वॉच रिपेअर्स. ठीक आहे, सिम्पल मायक्रोस्कोप वॉच रिपेअर करण्यासाठी यूज केला जातो. याचा आन्सर तुम्हाला इथेच मिळणार. सो इथूनच मी सुद्धा सांगतोय तुम्हाला. तुम्ही आता इथे अंडरलाईन करून ठेवू शकता त्या आन्सर वाटल्यास किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. ओके, तर यात पहिला पॉईंट तर तुम्ही असा लिहा की ए सिम्पल मायक्रोस्कोप इज पहिला पॉईंट लिहा की ए सिम्पल मायक्रोस्कोप कन्सिस्ट ऑफ वन सिंगल बायकॉन्वेक्स लेन्स. सिम्पल मायक्रोस्कोप कन्सिस्ट ऑफ वन सिंगल बायकॉन्वेक्स लेन्स. बायकॉन्वेक्स म्हणजे असा. ओके, हा असा जो दिला आहे तो हा बायकॉन्वेक्स आहे. ठीक आहे, सो ए सिम्पल मायक्रोस्कोप कन्सिस्ट ऑफ सिंगल
बायकॉन्व्हेक्स लेन्स, सिंगल बायकॉन्व्हेक्स लेन्स एक असतो. ठीक आहे, पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट लिहा की ए कॉन्व्हेक्स लेन्स विथ स्मॉल फोकल लेंथ प्रोड्युसेस अ व्हर्च्युअल इरेक्ट अँड बिगर इमेज ऑफ ॲन ऑब्जेक्ट, इथपर्यंत ऑफ ॲन ऑब्जेक्ट. सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट लिहा की वन कॅन गेट 20 टाइम्स लार्जर इमेज ऑफ ॲन ऑब्जेक्ट युजिंग सच मायक्रोस्कोप. 20 टाइम्स जास्त इमेज भेटते बिगर. सो हा थर्ड पॉईंट. ओके, सो 3 पॉईंट झाले. आता चौथा पॉईंट यात लिहा की विथ धिस मच मॅग्निफिकेशन, किती मॅग्निफिकेशन, किती मॅग्निफाय होता इमेज, 20 टाइम्स लार्जर. ठीक आहे, सो विथ धिस मच मॅग्निफिकेशन म्हणजे एवढ्या मॅग्निफिकेशननी वॉच रिपेअरर्स, ठीक आहे, वॉच रिपेअरर्स कॅन सी मायन्यूट पार्ट्स ऑफ दी वॉचेस क्लिअरली. म्हणजे छोट्या छोट्या वॉचचे जे पार्ट्स असतात ते त्यांना क्लिअरली दिसतात एवढं मॅग्निफिकेशन झालं तर. ठीक आहे, सो विथ दिस मच मॅग्निफिकेशन वॉच रिपेअरर्स कॅन सी minute parts of the watches clearly, hence this type of simple microscope are used by watch repairers. ठीक आहे, is used for watch repairs. ठीक आहे, सो हे याचा आन्सर असणार. 4 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर सेकंड बी गिव्ह रिझन आहे वन कॅन सेन्स कलर्स ओनली इन ब्राईट लाईट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कलर्स जे आहे ते फक्त ब्राईट लाईटमध्येच दिसतात किंवा आपण त्यांचं सेन्सेशन म्हणजे त्यांची जाणीव आपल्याला ब्राईट लाईटमध्येच होते. तर गिव्ह रिझन का बरं. आता हे बघा, याचा आन्सर तर तुम्हाला इथे मिळणार. आता हे जे आन्सर्स आहे तुम्ही इथे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एकतर अंडरलाईन करून ठेवू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही सेपरेटली लिहून घ्या. यातून तुमची एकदा प्रॅक्टिससुद्धा होणार, कसं लिहायचं ते सुद्धा तुम्हाला समजणार. ठीक आहे, तर किंवा तुम्ही यात अंडरलाईनसुद्धा करून ठेवू शकता. ओके, तर आता याचं आन्सर तुम्हाला मे बी यात मॅक्सिमम 4 ओळी लिहाव्या लागतील या आन्सरसाठी. तर यात पहिला पॉईंट लिहा की द रेटिना इन अवर आईज इज मेड अप ऑफ मेनी लाईट सेन्सिटिव्ह सेल्स शेप्ड लाईक अ रॉड अँड लाईक अ कोन. ठीक आहे, हे सोडून एवढं, लाईट सेन्सिटिव्ह सेल्स शेप्ड लाईक अ रॉड अँड लाईक अ कोन, म्हणजे हे 2 सेल्स असतात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट घ्या की द कोनिकल सेल्स रिस्पॉन्ड टू द कलर अँड गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट द कलर ऑफ द ऑब्जेक्ट. इथपर्यंत लिहिलं तरी चालेल किंवा टू दी ब्रेन लिहिलं तरी चालेल. हा सेकंड पॉईंट, म्हणजे 2 सेल्स असतात, त्यातला कोनिकल सेल्स कलरची इन्फॉर्मेशन देते. आता नेक्स्ट पॉईंट लिहा की दिस कोनिकल सेल्स डू नॉट रिस्पॉन्ड टू फेंट लाईट. ओके, थर्ड पॉईंट, दिस कोनिकल सेल्स डू नॉट रिस्पॉन्ड टू फेंट लाईट, म्हणजे फेंट लाईटला रिस्पॉन्ड करत नाही ते. ओके, so these colors conical cells do not respond to faint light. third point. and त्यानंतर hence मग चौथा पॉईंट लिहा hence we perceive colors only in bright light. कारण जे सेल्स तुम्हाला कलरची माहिती सांगतात ते फेंट लाईटला रिस्पॉन्ड करत नाही, त्यामुळे आपल्याला कलर्स कोणत्या लाईटमध्ये दिसतील, ओनली ब्राईट लाईटमध्ये. ओके, किंवा यात चौथा पॉईंट तुम्ही आणखी एक टाकू शकता की तिसरा तर आहे की दिस कोनिकल सेल्स डू नॉट रिस्पॉन्ड टू फेंट लाईट. चौथा टाका की दिस कोनिकल सेल्स रिस्पॉन्स टू ओनली ब्राईट लाईट. ओके, रिस्पॉन्स टू ओनली इन ब्राईट लाईट किंवा दे रिस्पॉन्ड टू ब्राईट लाईट. ओके, आणि हेन्स वी परसिव्ह कलर्स ओनली इन ब्राईट लाईट, कारण ते ब्राईट लाईटमध्ये काम करतात म्हणून आपल्याला ब्राईट लाईटमध्येच कलर दिसतात. ओके, सो दे रिस्पॉन्स टू ब्राईट लाईट, हेन्स वी परसिव्ह कलर ओनली इन ब्राईट लाईट किंवा वन कॅन सेन्स कलर्स ओनली इन ब्राईट लाईट. ओके, नेक्स्ट सी, we cannot clearly see an object kept at a distance less than 25 सेंटीमीटर फ्रॉम दी आय. म्हणजे डोळ्यांपासून 25 सेंटीमीटरच्या जवळ जर ऑब्जेक्ट ठेवला तर आपल्याला तो क्लिअरली दिसत नाही किंवा क्लिअरली आपण पाहू शकत नाही. का बरं. तर याचा आन्सर तुम्हाला इथे मिळणार. हे असतं मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. ठीक आहे, 25 सेंटीमीटर, त्याच्या आतमध्ये आपल्याला दिसत नाही माहिती आहे, परंतु का ते गिव्ह रिझन इथे द्यायचं आहे. तर यात फर्स्ट पॉईंट, द मिनिमम डिस्टन्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट from a normal eye at which it is clearly visible without stress on the eye is called as minimum distance of distinct vision. फर्स्ट पॉईंट. ठीक आहे, आता सेकंड पॉईंट यात लिहा की दिस मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. ओके, सेकंड पॉईंट, दिस मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन फॉर ए नॉर्मल आय इज ॲट 25 सेंटीमीटर. ठीक आहे, हा सेकंड पॉईंट. दिस मिनिमम, ही तर पहिली डेफिनेशन फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट की दिस मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन फॉर ए नॉर्मल आय इज ॲट 25 सेंटीमीटर.
म्हणजे मिनिमम डिस्टन्सवर विदाऊट ट्रेस ऑब्जेक्ट दिसतात. नॉर्मल आयसाठी 25 सेंटीमीटरवर आहे. थर्ड पॉईंट लिहा की व्हेन ऑब्जेक्ट्स आर ब्रॉट क्लोजर टू दी आय दॅन दिस डिस्टन्स और दॅन 25 सेंटीमीटर. वेन ऑब्जेक्ट्स आर ब्रॉट क्लोजर टू द आय, जेव्हा डोळ्याच्या जास्त जवळ आणले जातात या डिस्टन्सपेक्षा, वी कॅन नॉट सी इमेज क्लिअरली किंवा द इमेज फॉर्म ऑन रेटिना इज ब्लर्ड. ठीक आहे, ब्लर इमेज फॉर्म होते हेन्स. ओके, मग काय जे आहे ते. ओके, सो फोर्थ पॉईंट मग हेन्स वी कॅन नॉट सी क्लिअरली अन ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ डिस्टन्स लेस दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम दी आय. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप युजिंग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, तर आता हा जो क्वेश्चन आहे तो मोठा क्वेश्चन आहे, मे बी 5 मार्कांसाठी वगैरे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आता बघा 5 मार्काचा जो क्वेश्चन असतो त्यात तुम्हाला 10 पॉईंट्स तरी लिहिणे अपेक्षित असतं. ओके, 10 पॉईंट्स 5 मार्काच्या क्वेश्चनसाठी लिहिणे अपेक्षित असतं. आता बघा यात समजा तुम्हाला जर डायग्राम असेल त्या क्वेश्चनमध्ये, जसं की ह्या क्वेश्चनमध्ये आता तुम्हाला डायग्राम काढावी लागेल. ओके, ते बघूच आपण. तर बघा त्या क्वेश्चनमध्ये जर डायग्राम असेल तर मे बी 1.5 किंवा 2 मार्क्स त्या डायग्रामला असतात आणि तेव्हा तुम्हाला तिथे 8 पॉईंट्स तरी लिहिणं अपेक्षित असतं. ओके, आणि नुसताच जर थिअरी क्वेश्चन असेल म्हणजे नुसतं माहिती लिहायची असेल 5 मार्कांसाठी तर तुम्हाला त्यात 10 पॉईंट्स लिहावे लागतील टोटल. आणि समजा त्यात जर डायग्राम असेल तर मग 2 किंवा 1.5 मार्क्स डायग्रामला असतो आणि 8 पॉईंट्स लिहावे लागतील वेगवेगळे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते आन्सर लिहावं लागतं 5 मार्काच्या क्वेश्चनचं. ओके, तर आता हा सुद्धा क्वेश्चन मोठा आहे, मे बी 5 मार्काचा येऊ शकतो. ठीक आहे, तर याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला इथून लिहावं लागेल. आता बघा याचा जे आन्सर आहे ते जरा मोठं येणार यात, कारण एक्सप्लेन वगैरे करायचं आहे, वर्किंग वगैरे आपल्याला सर्व एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे, तर आता याचं वर्किंग बघाल तर फारसं यात आलेलं नाही आहे पुस्तकात, तर मी ते तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही ते नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, ठीक आहे, तर याचा आन्सर लिहिताना सर्वात आधी तर तुम्ही सांगा की जो ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप आहे तो काय आहे आणि कशासाठी यूज केला जातो. सगळ्यात आधी सांगा मग की ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. ठीक आहे, आन्सर लिहिताना बघा. ओके, समजा हा जर पेज असेल तर सगळ्यात आधी इथे आन्सर लिहिताना इथे सुरुवात करताना इथे पहिलं टाकायचं की ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप इज यूज टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली इन देअर मॅग्निफाईड फॉर्म. त्यातच लिहा सेकंड की द टेलिस्कोप यूज टू ऑब्झर्व ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस लाईक स्टार्स अँड द प्लॅनेट्स आर कॉल्ड ॲज द ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. इथपर्यंत. ओके, हे झाल्यानंतर इथे काढायची नेक्स्ट डायग्राम मग. ठीक आहे, डायग्राम कुठली तर ही जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिली आहे ही. ओके, ही पूर्ण डायग्राम तुम्हाला जशीच्या तशी तिथे काढता आली पाहिजे. ओके, आणि तिथे रे डायग्राम असल्यामुळे जे रेज आहेत ते सुद्धा मेन्शन करावे लागतील. ओके, जशी आहे तशी, आणि हे सर्व रे तिथे दाखवायचे. ओके, तर सेकंड मग त्यात डायग्राम काढायची आणि आता इथे लिहा नेक्स्ट. त्यानंतर इथे हेडिंग द्यायची की कन्स्ट्रक्शन, आधी तर कन्स्ट्रक्शन आणि त्यानंतर वर्किंग, कारण हा 5 मार्काचा मोठा क्वेश्चन येऊ शकतो. सो कन्स्ट्रक्शन ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. ठीक आहे, ही आधी हेडिंग द्यायची आणि त्यानंतर आन्सर लिहायला सुरुवात करायची. तर हा पहिला हेडिंग होणार तुमचा कन्स्ट्रक्शन ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. आता इथे सांगायचं की कसं काय याचं कन्स्ट्रक्शन झालं आहे ते. ओके, सो यात बघा मग तुम्हाला सर्वात आधी तर सांगावं लागेल की काय आहे नेमकं यात. तर यात सगळ्यात पहिला पॉईंट लिहा मग की द ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप कन्सिस्ट ऑफ 2 कॉन्व्हेक्स लेन्सेस, नेमली ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड आयपीस. ठीक आहे, हे इथले आहे बेसिकली, पण तेच ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आयपीस. सो 2 लेन्स असतात, एक असतो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि दुसरा आयपीस. हा फर्स्ट पॉईंट लिहा त्यात कन्स्ट्रक्शनमध्ये. ठीक आहे, ओके, कन्स्ट्रक्शनमध्ये हा फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट लिहा यात की द ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज लार्जर डायमीटर अँड लार्जर फोकल लेंथ. ठीक आहे, हा आणि त्यातच लिहा ऑन दी अदर हँड द साईज ऑफ आयपीस इज स्मॉलर अँड इट्स फोकल लेंथ इज ऑल्सो लेस. ठीक आहे, हा सेकंड पॉईंट. आता हे झालं यांचं कन्स्ट्रक्शन कसे काय ते सर्व बनले आहे ते. त्यानंतर आणखी कसं काय कन्स्ट्रक्शन आहे ते सांगा यात. तर यात नेक्स्ट पॉईंट तुम्ही सांगू शकता की बोथ दी लेन्सेस आर फिटेड. तर दोन्ही लेन्सेस आर फिटेड इनसाइड अ मेटॅलिक ट्यूब इन सच अ वे दॅट डिस्टन्स बिटवीन देम कॅन बी चेंज्ड. ठीक आहे, तर हे 3 पॉईंट जरी लिहिले तरी सफिशियंट आहे. किंवा यात आणखी एखादा पॉईंट तुम्ही ॲड करू शकता की द ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅज मॅक्सिमम फोकल लेंथ किंवा लार्जर फोकल लेंथ
सो दॅट मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट कॅन बी कलेक्टेड. ओके, सो इथे दिसत नाही, सॉरी. ओके, सो इथे नेक्स्ट पॉईंट तुम्ही लिहू शकता की द ऑब्जेक्टिव्ह हॅज लार्जर फोकल लेंथ सो दॅट मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट कॅन बी कलेक्टेड. ठीक आहे, सो एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे बघा, डायग्रामला तुमचे 1.5 किंवा 2 मार्क्स असतील. यात तुम्ही 4 पॉईंट्स लिहिले कन्स्ट्रक्शनमध्ये, तर त्यात तुमचे 2 मार्क्स होऊन जातील. आणि त्यानंतर तुम्हाला आता वर्किंग लिहावं लागेल. ओके, सो आता बघा, सगळ्यात आधी तर जे 2 पॉईंट्स सांगितले ते लिहायचे, त्यानंतर डायग्राम काढायची, ही डायग्राम काढायची, त्यानंतर लिहायचं कन्स्ट्रक्शन ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. कन्स्ट्रक्शन, ओके, कन्स्ट्रक्शन ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप ही हेडिंग द्यायची. त्यानंतर त्यातले ते 4 पॉईंट जे सांगितले आहेत ते, ठीक आहे, हे 4 पॉईंट्स त्यात येणार. त्यानंतर लिहा वर्किंग ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. ठीक आहे, वर्किंग ऑफ ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप ही हेडिंग द्यायची. आणि यात नंतर मग पॉईंट्स लिहायचे आणखी 1, 2, 3, 4 जे सांगतोय ते आता. ओके, सो अशा पद्धतीने हा आन्सर लिहायचं असतं. ठीक आहे, सो यात मग पहिला पॉईंट तुम्हाला लिहावं लागेल कसं काय वर्किंग होतं ते. तर सर्वात आधी तर फर्स्ट पॉईंट लिहा की द लाईट रेज कमिंग फ्रॉम ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. इथून बघा, हे जे लाईट रेज येत आहे ते ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्टमधून येत आहे किंवा तिकडून येत आहे. सो फर्स्ट पॉईंट यात लिहा की द लाईट रेज कमिंग फ्रॉम ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट आर इन्सिडंट ऑन ऑब्जेक्टिव्ह लेन्स. यावर इन्सिडंट होत आहे. ठीक आहे, वर्किंग एक्सप्लेन करायचं आहे. सो लाईट रेज कमिंग फ्रॉम ॲन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट, स्टार किंवा प्लॅनेट, इन्सिडंट ऑन ऑब्जेक्टिव्ह लेन्स. ठीक आहे, अँड दे फॉर्म ॲन रिअल इन्व्हर्टेड इमेज. हे बघा, इन्व्हर्टेड इमेज आहे. ठीक आहे, सो पहिला पॉईंट तर लिहा की ते इन्सिडंट होतात अँड दे फॉर्म ॲन रिअल इन्व्हर्टेड इमेज. ठीक आहे, हा फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट लिहा की दिस रिअल इन्व्हर्टेड इमेज फॉर्म ॲक्ट ॲज अ ऑब्जेक्ट फॉर द आय पीस. हा सेकंड पॉईंट लिहा. त्यानंतर थर्ड पॉईंट लिहा की द आय पीस, ओके, द आय पीस नाव फॉर्म्स द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. हा तर ऑब्जेक्ट असणार, बरोबर. नाव नेक्स्ट दिस आय पीस विल फॉर्म ए व्हर्च्युअल. ठीक आहे, म्हणजे ती तुम्ही स्क्रीनवर घेऊ शकणार नाही. व्हर्च्युअल हायली मॅग्निफाईड, खूप मॅग्निफाय झालेली इमेज, विल फॉर्म ॲट इन्फिनिटी. हे बघा, हे रेज चाललं आहे इन्फिनिटीकडे. दिसणार मात्र इथे आय पीसवरच दिसणार, बट ती इमेज इन्फिनिटीवर फॉर्म होणार. ठीक आहे, सो दिस आय पीस विल फॉर्म ए हायली मॅग्निफाईड, त्यानंतर इन्व्हर्टेड इमेज असणार ही सुद्धा. ओके, आणि व्हर्च्युअल. सो आय पीस विल फॉर्म व्हर्च्युअल, इन्व्हर्टेड अँड हायली मॅग्निफाईड इमेज ॲट इन्फिनिटी. ठीक आहे, हा नेक्स्ट पॉईंट. आणखी एक पॉईंट तुम्ही यात ॲड करू शकता, शेवटचा चौथा, की ॲज द ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आर स्पेरिकल इन शेप. ते गोल असतात, बरोबर, स्पेरिकल इन शेप. द इमेज फॉर्म डझंट मॅटर वेदर इट इज इन्व्हर्टेड ऑर रिअल. म्हणजे ती इमेज जर उलट जरी फॉर्म झाली तरी काही होणार नाही, कारण शेवटी गोलच आहे. तर उलटी झाली कशी झाली तरी शेवटी गोलच दिसणार. सो इट डझंट मॅटर वेदर द इमेज फॉर्म इज इन्व्हर्टेड ऑर रिअल. ठीक आहे, हा सुद्धा पॉईंट टाकू शकता तुम्ही. ओके, आणि आणखी एक पॉईंट टाकू शकता की जनरली युजिंग द सेम ऑब्जेक्टिव्ह बट डिफरंट आय पीसेस डिफरंट मॅग्निफिकेशन कॅन बी ऑब्टेन. हा एक सुद्धा पॉईंट वाटल्यास ॲड करू शकता. ओके, सो अशा पद्धतीने इथे 4 पॉईंट्स, तिथे 4 पॉईंट्स आणि हे 1-2 पॉईंट्स आणि डायग्राम. सो एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट 6 क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन. ठीक आहे, डिफरन्स बिटवीन. त्यातला पहिला आहे फार सायटेडनेस अँड नियर सायटेडनेस. आता हा डिस्टिंग्विशचा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्स आणि 3 मार्क्स, ठीक आहे, दोनापैकी एकासाठी येऊ शकतो. 2 मार्क्ससाठी जर आला तर त्यात 4 पॉईंट्स लिहायचे आणि 3 मार्क्ससाठी आला तर 6 पॉईंट्स. ठीक आहे, दोन्हीमध्ये. ओके, तर आता पहिला जो आहे हा तुम्हाला 2 मार्क्स किंवा 3 मार्क्ससाठी येऊ शकतो, कारण या डिस्टिंग्विशचे पॉईंट्स जे आहेत ते जास्त असल्यामुळे. सो 2 किंवा 3 मार्क्ससाठी येऊ शकतो. सेकंड, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स, यात पॉईंट्स कमी असल्यामुळे हा 2 मार्क्ससाठीच येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, सो पहिला आहे मग फार सायटेडनेस आणि नियर सायटेडनेस. तर इथे 2 कॉलम्स बनवून घ्या. ओके, पहिला कॉलम ज्यातला घ्या तुम्ही नियर सायटेडनेस. ओके,
नियर सायटेडनेस आणि दुसरा घ्या फार सायटेडनेस. ओके ठीक आहे, म्हणजे 2 कॉलम्स बनवा बेसिकली, नियर सायटेडनेस, फार सायटेडनेस. आता एकतर मी तुम्हाला यातले जे पॉईंट सांगणार आहे ते तुम्ही पुस्तकात अंडरलाईन करून ठेवू शकता किंवा इथे सिम्पली बॉक्स बनवून तुम्ही म्हणजे नोटबुकमध्ये लिहून सुद्धा घेऊ शकता. बेटर की तुम्ही ते लिहून घ्या. ओके, मी सांगतोय काय काय पॉईंट्स लिहायचे आहे. नियर सायटेडनेसमध्ये तर सर्वात आधी लिहा की द पर्सन कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली. ठीक आहे, जवळचे ऑब्जेक्ट त्याला क्लिअरली दिसतात. ओके, पर्सन कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली. तर इथे फार सायटेडनेसमध्ये येणार की पर्सन कॅन सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली, पहिला पॉईंट. ठीक आहे, सेकंड यात लिहा मग इथून सेकंड. ठीक आहे, पहिलं डेफिनेशन भेटला, सेकंड इथं रिझनवरून घ्यायचा. सेकंड पॉईंट लिहा की कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द आय लेन्स इन्क्रीजेस. ठीक आहे, कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड द आय लेन्स इन्क्रीजेस. तर इथे कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द आय लेन्स डिक्रीजेस. ठीक आहे, 2 नियर सायटेडनेसमध्ये इन्क्रीजेस आणि फार सायटेडनेसमध्ये डिक्रीजेस. ठीक आहे, दुसरा पॉईंट झाला. सो 2 पॉईंट झाले आपला, पहिला तर डेफिनेशनवरून, सेकंड हा. ठीक आहे, थर्ड पॉईंट आता यात लिहा की कॉन्वर्जिंग पॉवर ऑफ लेन्स रिमेन्स लार्ज. ठीक आहे, थर्ड पॉईंट नियर सायटेडनेसमध्ये कॉन्वर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स रिमेन्स लार्ज. तर तेच इथे लिहायचं की कॉन्वर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स बिकम्स लेस. इथे लार्ज होते, इथे लेन्स होते, लेस होते इथे. ठीक आहे, सो फार सायटेडनेसमध्ये लेस होणार. सो 3 पॉईंट्स आणि ओके हां 3 पॉईंट झाले. त्यानंतर चौथा पॉईंट लिहा इथे नियर सायटेडनेसमध्ये आयबॉल इलॉंगेट्स, द आयबॉल इलॉंगेट्स, एवढंच लिहा, द आयबॉल इलॉंगेट्स. ठीक आहे, तर यात लिहा की द आयबॉल फ्लॅटर्न्स. ठीक आहे, आयबॉल फ्लॅटर्न्स. ठीक आहे, फ्लॅटर्न्स तुम्हाला हे जाणार. ठीक आहे, हा चौथा पॉईंट झाला. मग फ्लॅटर्न्स लिहा. ओके, FLATTERNES फ्लॅटर्न्स. ठीक आहे, इलॉंगेट्स असा म्हणजे तो जरा लांब होतो, तर फ्लॅटर्न्स म्हणजे चपटा होतो. ओके, सो फ्लॅटर्न्स. ठीक आहे, हा झाला चौथा पॉईंट. त्यानंतर 5वा पॉईंट यात लिहा की हा लिहू शकता तुम्ही की द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना इन्क्रीजेस. डिस्टन्स इन्क्रीज होते, तर यात लिहा की द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना डिक्रीजेस. इथे इन्क्रीज होते, इथे डिक्रीज होते. ठीक आहे, हा झाला 5वा पॉईंट. त्यानंतर 6वा पॉईंट्स तुम्ही यात आणखी एक ॲड करू शकता की आता करेक्शन. सो दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय युजिंग स्पेक्टॅकल विथ कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे, हे कॉन्केव्ह लेन्सनी करेक्ट करू शकता. तर इथे कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, तर तेच सेंटेन्स लिहायचं, फक्त कॉन्केव्हच्या जागी कॉन्व्हेक्स लिहायचं. ठीक आहे, सो हा झाला नेक्स्ट. आणि आणखी एक तुम्ही यात सांगू शकता की द इमेज फॉर्म. हे बघा, इमेज इज फॉर्म इन फ्रंट ऑफ द रेटिना. हा रेटिना आहे आणि इमेज बघा इथे फ्रंट म्हणजे पुढे फॉर्म झाली आहे. सो इमेज इज फॉर्म इन फ्रंट ऑफ द रेटिना. कुठे? नियर सायटेडनेसमध्ये. तर तेच फार सायटेडनेसमध्ये इमेज इज फॉर्म बिहाइंड द रेटिना. ठीक आहे, हा रेटिना आहे. ओके, हा रेटिना आहे. तर इथे जी इमेज फॉर्म झाली आहे बघा, ती बिहाइंड म्हणजे रेटिनाच्या मागे. सो इमेज इज फॉर्म बिहाइंड द रेटिना. ठीक आहे, तर 7 पॉईंट सांगितले आहे मी. तुम्ही यातले 6 तरी यात तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण 3 किंवा 2 मार्क्ससाठी कुठलाही क्वेश्चन येऊ शकतो. ओके ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे मग कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, तर कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स याच्यासाठी सुद्धा अगेन तुम्हाला 2 बॉक्स बनवून घ्यायचे आहे. आता बघा, यासाठी म्हणजे असं स्पेसिफिक असं काही याचं डिस्क्रिप्शन आलं नाही, तर मी तुम्हाला डायरेक्ट पॉईंट सांगतो कुठले असू शकतात ते तुम्ही लिहून घ्या. ओके, यातसुद्धा अगेन तुम्हाला 2 कॉलम्स बनवून घ्या, एक कॉन्व्हेक्स लेन्ससाठी आणि दुसरा कॉन्केव्ह लेन्ससाठी. ठीक आहे, तर पहिला तर कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्समध्ये लिहा की कॉन्व्हेक्स लेन्स इज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला. कॉन्व्हेक्स लेन्स इथे लिहा इट इज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्केव्हमध्ये लिहा की इट इज अ डायव्हर्जिंग लेन्स. ओके, इट इज अ कॉन्व्हर्जिंग लेन्स, इट इज अ डायव्हर्जिंग लेन्स. ठीक आहे, हा फर्स्ट पॉईंट लिहा. त्यानंतर सेकंड पॉईंट यात कॉन्व्हेक्स लेन्समध्ये लिहा की दिस लेन्स इज बल्ज ॲट द मिडल, म्हणजे मधात तो फुगे झाला असतो. सो द लेन्स इज थिकर नियर दी सेंटर ॲज कम्पेअर टू द एजेस, म्हणजे इथे जरा तो थिक असतो. ठीक आहे, तर तेच कॉन्केव्ह लेन्ससाठी दिस लेन्स इज थिनर ॲट द सेंटर ॲज कम्पेअर टू इट्स एजेस. ओके, इथे तो थिन असतो, तर एजेसला तो त्या एजेसच्या कम्पॅरिझनमध्ये इथे तो थिन असतो. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्ही सांगू शकता एक सेकंड पॉईंट त्यांच्यामधला डिस्टिंग्विशचा.
नेक्स्ट तुम्ही यात जे इमेजेस फॉर्म होतात त्याविषयी सुद्धा एक पॉईंट सांगू शकता की हे बघा, इथे जे इमेजेस फॉर्म होतात कॉन्व्हेक्स लेन्ससाठी ते सर्व रिअल इन्व्हर्टेड आहे बघा. ओके, तर तेच इथे जी फॉर्म झाली इमेज ती व्हर्च्युअल आणि इरेक्ट. ओके, व्हर्च्युअल आणि इरेक्ट फॉर्म होतात कॉन्केवसाठी. सो हा सुद्धा एक डिफरन्सचा पॉईंट सांगू शकता. सो थर्ड पॉईंट कॉन्व्हेक्समध्ये लिहा की द इमेजेस फॉर्म आर ऑलवेज रिअल अँड इन्व्हर्टेड. इमेजेस फॉर्म आर ऑलवेज रिअल अँड इन्व्हर्टेड. नेहमी रिअल इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होतात, एक्सेप्ट इथे बघा, एक्सेप्ट वेन ऑब्जेक्ट इज बिटवीन F1 अँड O इमेज इज फॉर्म्ड ॲज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. हे फक्त एक्सप्रेशन तिथे टाकायचं. ओके, आणि तेच मग इथे लिहा सेकंड बॉक्समध्ये कॉन्केवच्या केसमध्ये द इमेजेस फॉर्म आर ऑलवेज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. नेहमी इथे व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेजेस फॉर्म होतात. ठीक आहे, सो इमेजेस फॉर्म आर व्हर्च्युअल अँड इरेक्ट. ओके, आणखी एक चौथा पॉईंट आता यातला लिहा की द फोकल लेंथ ऑफ ए कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह वाईल दॅट ऑफ कॉन्केव लेन्स इज निगेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे कॉन्व्हेक्सच्या याच्यात लिहा फोकल लेंथ इज पॉझिटिव्ह आणि कॉन्केवमध्ये लिहा की फोकल लेंथ इज निगेटिव्ह. ठीक आहे, सो 4 पॉईंट सफिशियंट आहे, एवढे तुम्हाला त्याचे माहीत असले पाहिजे. ठीक आहे, आणखी वाटल्यास तुम्ही एक पॉईंट ॲड करू शकता की जे इथे जे इमेज फॉर्म होतात बघा ती नेहमी छोटी होते. ठीक आहे, सो आणि इथे जर बघाल तर इथे जी इमेज फॉर्म होते ती नेहमी मोठी असते. हे बघा, पॉईंट साईज सेम साईज, लार्जर, व्हेरी लार्ज, म्हणजे वाढत जाते इमेजची जी साईज आहे ती. सो यात तुम्ही म्हणजे कॉन्व्हेक्सच्या केसमध्ये एक पॉईंट लिहू शकता की इमेज फॉर्म इज ऑलवेज लार्जर. ठीक आहे, इज ऑलवेज लार्जर किंवा इज एनलार्ज म्हणू शकता. तर तेच कॉन्केवच्या केसमध्ये द इमेज फॉर्म इज ऑलवेज स्मॉल किंवा डिमिनिश. ठीक आहे, तिथे एनलार्ज, इथे डिमिनिश. कॉन्व्हेक्समध्ये एनलार्ज, कॉन्केवमध्ये डिमिनिश. ठीक आहे, सो एवढे पॉईंट्स लिहिले तरी सफिशियंट आहे, म्हणजे 4 पॉईंट्स माहीत असले पाहिजे तुम्हाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ आयरिस अँड दी मसल्स कनेक्टेड टू दी लेन्स इन दी ह्युमन आहे. म्हणजे जे आयरिस आहे आणि मसल्स म्हणजे सिलियरी मसल्स, ठीक आहे, त्यांचं फंक्शन काय आहे ते विचारलं आहे आपल्याला. ठीक आहे, आता बघा मसल्स जे आहे तिथे स्पेसिफिकली मेन्शन केलं नाही की कुठल्या मसल्स, तर आपण इथे सिलियरी मसल्स अज्युम करू कारण त्यांचंच एक इम्पॉर्टंट काम आहे इथे. ठीक आहे, सो ओके, तर पहिलं होतं की व्हॉट इज द फंक्शन ऑफ आयरिस. ठीक आहे, तर आयरिसचं काय आहे, तर आयरिसचे बघा 2 फंक्शन आहे. एक तर काय, तर आता बघा याचा आन्सर तुम्ही सिम्पली पॉईंट्समध्ये लिहू शकता किंवा हेडिंग टाकून वगैरे लिहू शकता. सिम्पली पॉईंटमध्ये लिहा, द फंक्शन ऑफ आयरिस इज दॅट इट डिटरमाइन्स द कलर ऑफ द आय. ठीक आहे, पहिला पॉईंट लिहा की द फंक्शन ऑफ आयरिस इज दॅट इट डिटरमाइन्स द कलर ऑफ द आय. ठीक आहे, कलर कसा असेल ते सांगतं. ठीक आहे, सेकंड लिहा की देअर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ आयरिस विच इज कॉल्ड प्युपिल. ठीक आहे, विच कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. सो हे झालं सेकंड फंक्शन. म्हणजे पहिलं तर डोळ्याचा जो कलर आहे तो डिटरमाइन करणे, आणि सेकंड म्हणजे त्याचं जे स्मॉल ओपनिंग आहे ज्याला आपण प्युपिल म्हणतो तो काय कंट्रोल करतो, अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. तरी त्याचं फंक्शन झालं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट लिहा की व्हॉट इज द फंक्शन ऑफ मसल्स. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट यात लिहा की द मसल होल्ड्स दी लेन्स इन इट्स प्रॉपर प्लेस. ठीक आहे, सिलियरी मसल्स होल्ड दी लेन्स इन इट्स प्रॉपर प्लेस अँड रेस्ट ऑफ दी मसल्स. आता ह्या मसल्स, कारण ते स्पेसिफिक सांगितलं नाही की सिलियरी मसल्स म्हणून, सो सर्व मसल्स आपण इथे कन्सिडर करू. सो नेक्स्ट पॉईंट लिहा की रेस्ट ऑफ दी स्क्लेरोटिक कोट अँड कोरॉइड मसल्स फिक्स दी आयबॉल इन इट्स प्रॉपर पोझिशन. ओके, किंवा होल्ड दी आयबॉल इन इट्स प्रॉपर पोझिशन फॉर इट्स प्रॉपर फंक्शनिंग. ठीक आहे, सो एवढं लिहिलं सफिशियंट आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट 8th क्वेश्चन आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ओके, तर त्यातला पहिला आहे, आता बघा हे जे न्यूमरिकल्स आहेत हे सॉल्व करणे म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्याआधी ह्या न्यूमरिकल्समधल्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. म्हणजे कुठल्या, तर बघा आता इथलं जे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे किंवा इमेज डिस्टन्स आहे त्या सर्व गोष्टींसाठी काय रिप्रेझेंट करतो आपण ते माहिती असलं पाहिजे. जसं की हाईट ऑफ द इमेज, तर त्याच्यासाठी H2 घेतलं जातं. हाईट ऑफ ऑब्जेक्ट त्यासाठी H1. ओके, त्यानंतर डिस्टन्स ऑफ इमेज त्यासाठी V घेतलं जातं. तर डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट त्यासाठी U घेतलं जातं. तसं सोपीच आहे बघा. यात सिम्पल जर कन्फ्यूज होत असाल तर बघा, सगळ्यात आधी तर ऑब्जेक्ट्सला प्रिफरन्स द्यायचा असतो, म्हणजे सगळ्यात आधी घ्यायचा आहे ऑब्जेक्ट.
त्यानंतर इकडे इमेज फॉर्म होणार. सो ऑब्जेक्टसाठी मग सगळ्यात आधी म्हणजे काय येणार, जसं आपण म्हणतोय UV म्हणजे UVWXYZ. ओके, सो म्हणजे सगळ्यात आधी काय येतं, जसं प्रिफरन्सनुसार येतं ना UV. सो सगळ्यात आधी म्हणजेच ऑब्जेक्टला जो आहे फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा असतो. सो ऑब्जेक्टला U घ्यायचं, त्यानंतर इमेजला V. तसंच इथे सुद्धा ऑब्जेक्टला फर्स्ट प्रिफरन्स म्हणून याला H1 घ्यायचं आणि इमेजला H2 हाईट. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे की इमेज जर असेल तर त्यासाठी H2 घ्यायचा फॉर्म्युल्यात, ऑब्जेक्टसाठी H1 घ्यायचं आहे, इमेजसाठी V, ऑब्जेक्टसाठी U हे माहिती असलं पाहिजे. त्यानंतर पॉवरसाठी P घेतला जातो. ओके, आणि फोकल लेंथसाठी F घेतला जातो. हे देखील तुम्हाला इथे माहिती असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे, कारण त्याच आपण इथे सॉल्व करताना देखील यूज करणार आहोत. ठीक आहे, तर मग पहिला प्रॉब्लेम आहे की डॉक्टर हॅज प्रिस्क्राईब्ड अ लेन्स हॅव्हिंग पॉवर 1.5D. ठीक आहे, मग सर्वात आधी तर लिहून घ्यायचं की गिवन काय आहे. ओके, काय गिवन आहे, काय दिलेलं आहे, तर लेन्स दिला आहे, त्याचा पॉवर आहे 1.5D. सो पॉवरसाठी आपण P वापरतो = 1.5D. तर बघा पॉवर दिला आहे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, पॉवर पॉझिटिव्ह आहे. D डायप्टर. ठीक आहे, युनिट आहे पॉवरचं डायप्टर. व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ द लेन्स, काय विचारलं आहे. सो टू फाइंड. ओके, टू फाइंड काय फोकल लेंथ. सो त्याला आपण Fने रिप्रेझेंट करतो, क्वेश्चन मार्क. ते फाइंड करायचं आहे आपल्याला. आणि काय फाइंड करायचं आहे, व्हॉट इज द टाईप ऑफ द लेन्स अँड व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ विजन. सो पुन्हा काय फाइंड करायचं आहे, टाईप ऑफ लेन्स = क्वेश्चन मार्क आणि अगेन डिफेक्ट ऑफ विजन. ठीक आहे, सो डिफेक्ट ऑफ विजन दॅट इज ऑल्सो क्वेश्चन मार्क. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आणि त्यानंतर घ्यायचं मग सोल्युशन. ठीक आहे, तर हे बघा कुठलंही न्यूमरिकल असेल किंवा प्रॉब्लेम असेल सॉल्व करायचं असेल तर 3 स्टेप्स लिहायच्या. गिवन, टू फाइंड, सोल्युशन. जे दिलं आहे ते गिवन, काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड आणि त्यानंतर सोल्युशन. ठीक आहे, सो फक्त आपल्याला पॉवर दिली आहे पॉझिटिव्ह 1.5 डायप्टर, फोकल लेंथ, टाईप ऑफ लेन्स आणि डिफेक्ट ऑफ विजन काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय आहे, पॉवर = 1/F. ओके, 1/F. F काय आहे, फोकल लेंथ. तर फोकल लेंथ फाइंड करायची आहे. फोकल लेंथ इकडे घ्या, मग F = 1/P होणार. हा P इकडे घेतला तर. ओके, आता 1/P. सो 1/P आहे दिलेला 1.5. सो इथे 1.5 पुट करा. आता बघा इथे जी पॉवर आपल्याला भेटते ती असते नेहमी मीटरमध्ये. ओके, इथे खूप जणांची मिस्टेक होते बघा, ही पॉवर जी असते ती नेहमी मीटरमध्ये मिळत असते. ठीक आहे, जर तुम्हाला सेंटीमीटरमध्ये ऑलरेडी दिली असेल तर तुम्हाला ती इथे या फॉर्म्युल्यात यूज करताना मीटरमध्ये कन्वर्ट करावी लागते. ठीक आहे, समजा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला पॉवर फाइंड करा म्हटलं आणि फोकल लेंथ सेंटीमीटरमध्ये दिली असेल तर मग ती तुम्हाला इथे मीटरमध्ये कन्वर्ट करावी लागेल. ठीक आहे, आणि 1 मीटर = 100 सेंटीमीटर. ठीक आहे, हे देखील माहिती असू द्या. ओके, तर इथे सुद्धा आता हे बघा, हे सॉल्व करण्यासाठी हा पॉईंट आहे इथे, त्यामुळे याला डिवाईड करणं कठीण जाणार. त्यामुळे मी आता ही जी फोकल लेंथ आहे ही मला आन्सर मीटरमध्ये मिळणार, बरोबर. तर मी याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करतो आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल, 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, 100ने मल्टिप्लाय. हे मी कशासाठी करतो आहे, तर हे सॉल्व करण्यासाठी, इझी जावं सॉल्व करायला म्हणून. आता काय होणार, हा जो पॉईंट आहे तो मी रिमूव्ह करणार. म्हणजे काय करणार, हा पॉईंट जर मी इकडे सरकवला तर इथे सुद्धा मला एक 0 म्हणजे 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय, समजा बेसिकली मी इथे काय करतो आहे, खाली सुद्धा आणि वरती सुद्धा 10ने मल्टिप्लाय करतो आहे. 10 तर कॅन्सल होणार, म्हणजे दोन्ही इक्वल आहे. खाली वरती मी दोन्ही 10ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार, हा पॉईंट निघणार इथून, म्हणजे वरती येणार 1000/15. तर हे झाली आहे माझी फोकल लेंथ. ओके, सो आता बघा इथे जर भाग दिला तुम्हाला माहिती आहे 15चा 100मध्ये भाग दिला तर 6 येणार, 90 होणार, 15 × 90. आणखी अगेन 100 येणार, सो 6 येणार पॉईंट. आणखी तिथे 10 उरणार, पुन्हा एक 0 घ्यावं लागेल म्हणजे 100 येणार. सो 6 म्हणजे 6 रिपीट होत जाणार. सो याला तुम्ही लिहू शकता मग 6.66. हा 5पेक्षा मोठा असल्यामुळे 67. आता हे आन्सर तुम्हाला भेटणार सेंटीमीटरमध्ये. का बरं, तर तुम्ही ते 100ने मल्टिप्लाय करून याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं आहे म्हणून. ठीक आहे, हे 100ने मल्टिप्लाय मी इथे कशासाठी केलं आहे, तर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आणि हा पॉईंट रिमूव्ह करण्यासाठी मी इथे मग नंतर 10ने खालीवर मल्टिप्लाय केलं आहे. ठीक आहे, सो फोकल लेंथ मला एवढी मिळली आहे. आता अगेन याला मला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पुन्हा काय, आता याला 100ने डिवाईड करावं लागेल, कारण हे सेंटीमीटरमध्ये आहे. म्हणजेच 1 सेंटीमीटर काय होणार, मग हा 100ला इकडे आणावं लागेल, म्हणजे डिवाईड करावं लागेल. सो याला मी जर 100ने मग डिवाईड केलं, 6.67 / 100, तर हे काय होणार, 2 पॉईंट्स अगेन इकडे सरकणार. सो 0.66
ओके, असा आन्सर येणार 0.66 किंवा त्यालाच तुम्ही लिहू शकता 0.67 आणि आता मीटरमध्ये आन्सर असणार. ठीक आहे, तर हे झालं आन्सर. ओके, आता बघा तुम्हाला जी फोकल लेंथ तिथे भेटली आहे ती आहे पॉझिटिव्ह. 0.67 म्हणजे पॉझिटिव्ह भेटली आहे. तर आता फोकल लेंथ पॉझिटिव्ह कुठल्या लेन्सची असते, तर ती असते कॉन्व्हेक्स लेन्सची. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे कशी असते बघा. कारण कॉन्व्हेक्स लेन्स जो आहे हा प्रिन्सिपल ॲक्सिस, इथे जेव्हा रे इन्सिडेंट होतात तेव्हा ते या बाजूला येऊन इथून फोकसमधून पास होतात. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच हा जो फोकस आहे तो बघा, हा जर ऑप्टिकल सेंटर असेल तर त्याच्या राईट साईडला आहे. आता राईट साईडच्या ज्या सर्व व्हॅल्यू असतात त्या आपण घेतो पॉझिटिव्ह. ठीक आहे, तुम्हाला हे साईन कन्व्हेन्शन माहिती आहे, तर हे पॉझिटिव्ह असणार. म्हणजेच काय, तर कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते. सो इथे सुद्धा फोकल लेंथ पॉझिटिव्ह भेटली आहे, म्हणजेच हा जो लेन्स आहे तो आहे कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ओके, आता कॉन्व्हेक्स लेन्स आपण कशासाठी यूज करतो, कुठला डिफेक्ट करेक्ट करण्यासाठी, तर हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, हायपरमेट्रोपियाला ट्रीट करण्यासाठी किंवा करेक्ट करण्यासाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतो. ठीक आहे, सो म्हणजेच मग हे झालं आपलं आन्सर. सो इथे विचारलं काय काय होतं बघा. फोकल लेंथ तर ती तर आपल्याला भेटली आहे 0.67 मीटर. ठीक आहे, त्यानंतर सेकंड विचारलं होतं की टाईप ऑफ लेन्स आणि डिफेक्ट ऑफ विजन. सो टाईप काय आहे लेन्सचा, टाईप येणार कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे, आणि डिफेक्ट ऑफ विजन हायपरमेट्रोपिया. ठीक आहे, किंवा फार सायटेडनेस. तर हे झालं आन्सर. टाईप काय आहे तर कॉन्व्हेक्स आहे आणि डिफेक्ट फार सायटेडनेस, ही फोकल लेंथ. ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्वेश्चन. 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट ए डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर फ्रॉम ए कॉन्व्हर्जिंग लेन्स, फोकल लेंथ 10 सेंटीमीटर. कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे, कॉन्व्हर्जिंग म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स. बरोबर. ठीक आहे, आणि आता काय म्हटलं आहे की 5 सेंटीमीटर हाईट ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्ट आपण नेहमी लेफ्ट साईडला घेत असतो. सो त्याची हाईट आहे इथे दिली तुम्हाला 5 सेंटीमीटर. बरोबर. तर इथे गिवनमध्ये सर्व त्या गोष्टी लिहून घ्या, काय काय गिवन आहे ते. सो ऑब्जेक्टची हाईट त्याला आपण H1नी रिप्रेझेंट करतो ऑब्जेक्टसाठी. ठीक आहे, तर ऑब्जेक्टची हाईट तुम्हाला दिली आहे H1 किती 5 सेंटीमीटर. आणखी काय की इज प्लेस्ड ॲट ए डिस्टन्स ऑफ 25 सेंटीमीटर. आता ऑब्जेक्ट आपण नेहमी लेफ्ट साईडला घेतो, त्यामुळे लेफ्ट साईडला निगेटिव्ह असतं डिस्टन्स. सो यू ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे ते आपण यूनी रिप्रेझेंट करतो. सो यू इज इक्वल टू निगेटिव्ह असणार, का बरं तर ती लेफ्ट आहे म्हणून. ओके, लेफ्टला असल्यामुळे. सो -25 सेंटीमीटर. यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स. त्यानंतर कॉन्व्हर्जिंग लेन्स ऑफ फोकल लेंथ 10 सेंटीमीटर. ठीक आहे, ज्याची फोकल लेंथ 10 सेंटीमीटर आहे. आता कॉन्व्हेक्स लेन्ससाठी आपल्याला माहिती आहे की तो जो कॉन्व्हर्ज होतात रेज ते या बाजूला होतात इथे फोकसवर. सो हा पॉझिटिव्ह असतो, कारण इथे ओ पासून तो या बाजूला आहे राईट साईडला, त्यामुळे हा पॉझिटिव्ह असणार. सो याची फोकल लेंथ झाली पॉझिटिव्ह. मग किती आहे ती तर 10 सेंटीमीटर. ठीक आहे, त्या सर्वांसाठी तुम्हाला साईन कन्व्हेन्शन माहिती असले पाहिजे, जे की आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहे. ठीक आहे, जस्ट सिम्पल आहे, जशी आपली XY ग्राफ असतो, XY ॲक्सिस असतात, तसंच सिम्पल ते सुद्धा आहे. ओके, ही पॉझिटिव्ह का बरं घेतली, कारण ही वरती आहे म्हणून, ॲक्सिसच्या वरती आहे म्हणून. ठीक आहे, ओके, खाली असतं तर निगेटिव्ह घेतली असती, जर लेफ्टला असल्या तर निगेटिव्ह घ्यायच्या, राईटला असेल तर पॉझिटिव्ह. तेच आपण इथे सुद्धा केलं आहे. ओके, सो हे सगळं दिलं आहे तुम्हाला. विचारलं काय आहे टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे की पोझिशन, साईज, टाईप ऑफ द इमेज. सो या सर्व गोष्टी इथे लिहून घ्यायच्या. ओके, आपण येऊ आता सोल्युशनकडे, कसं काय करायचं आहे ते. ओके, तर आता बघा ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहे. आपल्याला पोझिशन, साईज आणि टाईप या सर्व गोष्टी माहीत करायच्या आहे. तर आता आपल्याला असं इक्वेशन बघावं लागेल की यात ज्या सर्व गोष्टी यात असतील, ओके, त्यात असायला पाहिजे सर्व गोष्टी, असं इक्वेशन आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे, सर्वात आधी तर आपल्याला माहिती आहे की H1 म्हणजे आपल्याला बघा काय काढायचं आहे, पोझिशन कशाची, इमेजची. ओके, आणि साईज काढायची आहे. पोझिशन म्हणजे इथे कुठेतरी असणार ती काढायची आहे. साईज काढायची, याचाच अर्थ काय, हाईटसुद्धा काढायची आहे. कशाची, इमेजची. ही आहे ऑब्जेक्टची हाईट. आता काढायची आपल्याला इमेजची हाईट. मग हाईटसाठी आपल्याकडे बघाल तर एकच फॉर्म्युला आहे. कुठला तर हा मॅग्निफिकेशनचा, H1 H2 मॅग्निफिकेशन V/U. त्यालाच आपण H2/H1 = V/U हे सुद्धा आपण सांगितलं आहे मी तुम्हाला तेव्हा. सो हाच एक फॉर्म्युला आहे आपल्याला हाईट काढण्यासाठी. ठीक आहे, मग हाईट काढण्यासाठी याला आपण इक्वल केलं तर काय लागेल आपल्याला, एकतर V लागेल आणि U लागेल. तर दिलं काय आपल्याकडे फक्त U दिलं आहे, म्हणजे V आपल्याला काढावं लागेल. बरोबर, V काढावं लागेल म्हणजे आपण ह्या फॉर्म्युल्यात पुट करून H2 व्हॅल्यू काढू शकू.
तर आता व्ही काढण्यासाठी आपल्याला यूज करावं लागेल मग इथे लेन्स फॉर्म्युला. ठीक आहे, कारण लेन्स फॉर्म्युल्यामधून आपल्याला व्हीची व्हॅल्यू मिळू शकेल 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. सो एफसुद्धा आहे, यूसुद्धा आहे, त्यावरून व्ही मिळणार. ठीक आहे, सो आधी व्ही फाइंड करायचा, त्यानंतर त्याला ह्या फॉर्म्युल्यात पुट करून एच फाइंड करायचा. ठीक आहे, सो मग सोल्युशनमध्ये आधी 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f. ठीक आहे, हा आहे आपल्याकडे फॉर्म्युला. फाइंड काय करायचं आहे 1/v. सो 1/v एका बाजूला घेऊन घ्या इज इक्वल टू 1/f प्लस इकडे घ्या 1/u. ठीक आहे, दिलेलं आहे ते सर्व व्हॅल्यू पुट करा. 1/f, एफ किती आहे 10, 1/10 प्लस 1/u किती आहे -25. सो -25 बरोबर. आता काय होणार इज इक्वल टू 1/10, इथे मायनस येणार 1/25 बरोबर. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 × 1 25 मायनस 10 × 1 10 अपॉन 10 × 25 250 होणार. ठीक आहे, सो 25मधून 10 जर गेले तर 15/250. ठीक आहे, आता याला तुम्हाला भाग द्यावा लागेल. तर इथे बघाल तर 5चा सुद्धा भाग जातो. याला जर तुम्ही 5चा भाग दिला तर 3 येणार, आणि इथे जर 5चा भाग दिला तर 5, 5 25 आणि 0 50. ओके, सो 1/v तुम्हाला एवढं मिळतं आहे. 1/v भेटत आहे बघा 3/50. त्याला उलट करा, कारण व्ही पाहिजे आपल्याला. सो 1/v आहे तर याला व्ही करा, हे सुद्धा उलट होणार. सो 50/3. याला डिवाइड करा, किती येणार आन्सर. सो व्ही इज इक्वल टू 3ने जर डिवाइड केलं सो 3 1 3 म्हणजे 3 1 3 उरले 2. सो 3 सका 18 उरले आणखी 2. सो 6 म्हणजे 6 रिकरिंग होत जाणार. सो फायनल आन्सर येणार 16.7. व्ही इज इक्वल टू एवढं. आता इथे बघा सर्व व्हॅल्यूज सेंटीमीटरमध्ये आहे, त्यामुळे आन्सरसुद्धा सेंटीमीटरमध्ये येणार. ओके, सो व्ही भेटला आहे. म्हणजेच काय व्ही काय आहे तर इथे इमेज डिस्टन्स आहे. इमेज इकडे कुठे फॉर्म होणार ते, कारण हे पॉझिटिव्ह आलं आहे, याचाच अर्थ ती इमेज जी आहे ती इकडे फॉर्म झाली आहे पॉझिटिव्ह ॲक्सिसवर. ठीक आहे, ओके. सो आपल्याला काय कळलं आहे आता, आपल्याला कळलं आहे की पोझिशन काय आहे इमेजची. ठीक आहे, पोझिशन म्हणजे कुठे फॉर्म झाली आहे, तर ती या बाजूला फॉर्म झाली आहे. किती डिस्टन्सवर तर 16.7 सेंटीमीटरवर. ठीक आहे, 16.7 सेंटीमीटरवर. हे बघा आन्सरसुद्धा 16.7 सेंटीमीटरवर पोझिशन आहे, तिथे फॉर्म झाली आहे. नेक्स्ट विचारलं की साईज काय असणार, तर साईज म्हणजे एच काढायचा आहे H2. त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे की V/U इज इक्वल टू H2/H1 बरोबर. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर आता बघा आपल्याला फाइंड करायचं आहे H2. सो H2 एका बाजूला घेऊन घ्या. H2 इज इक्वल टू H2ला जर समजा मी ह्या बाजूला जर ठीक आहे ह्याच बाजूला जर ठेवलं तर काय येणार, हा H1 मला इकडे घ्यावा लागेल. सो V/U × H1. ओके, आता व्हॅल्यू पुट करा. इथे व्ही फाइंड केलं आहे आपण 16.7. सो 16.7 इंटू H1 किती आहे 5 सेंटीमीटर. सो 5/U किती आहे, U आहे -25. ठीक आहे, सो याला जर तुम्हाला आता सॉल्व करावं लागेल. याच्यात 5चा भाग देणार. सो 5 आणि 5ने याला डिवाइड करा. सो 5 3 15 येणार आणि उरला 1 पॉईंट भाग नसल्यामुळे. सो 0.1 3 5 15 उरला आणखी 2. सो 2. सो 3.52 आन्सर येणार. ओके, सो H2 आणि हे निगेटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह येणार. ठीक आहे, सो हाईट निगेटिव्ह भेटते बघा. आता बघा हाईट तुम्हाला काय भेटली आहे, निगेटिव्ह भेटली आहे. निगेटिव्ह म्हणजेच काय, याचाच अर्थ ती जी हाईट आहे ती खाली असणार. आता ओके, पॉझिटिव्ह असती तर वर घेतली असती आपण, निगेटिव्ह असल्यामुळे खाली असणार. सो इथे कुठेतरी जिथे कुठे इमेज फॉर्म झाली आहे 16 सेंटीमीटरवर, तिथे ती खाली अशी फॉर्म होणार इमेज. आणि किती फॉर्म झाली, साईज बघा किती आहे 3.52 सेंटीमीटर. ओके, जेव्हा की ऑब्जेक्टची हाईट 5 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर होती, तर इमेज 3 सेंटीमीटर फॉर्म झाली आहे. म्हणजे एवढी होती ऑब्जेक्ट, तर एवढी इमेज फॉर्म झाली आहे, म्हणजे छोटी झाली इमेज, डिमिनिश झाली आहे. ठीक आहे, तर आता काय माहीत झालं, पोझिशन साईजसुद्धा माहिती झाली आहे. किती 3.3 म्हणजेच 3.5. सॉरी, इथे आपलं कुठेतरी कॅल्क्युलेशनमध्ये मग चुकलं असणार. 16.7 × 5/25. आणि इथे आपली कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली आहे बघा. सो 5 3 15 आपली म्हणजे माझीच झाली आहे. ओके, सो 5 3 15 येणार, उरला 1. सो पॉईंट येणार आणि 5 3 15 आणखी. ठीक आहे, आता उरले 2. सो 5 2 10. ओके, सो 3.32 सेंटीमीटर आन्सर येणार आणि निगेटिव्ह येणार. ठीक आहे, सो ही हाईट येणार आणि ती कमी झाली आहे 3.3 सेंटीमीटर आणि
उलट इथे मायनस असायला पाहिजे साईन बघा, त्यामुळे इमेज जी आहे ती इन्व्हर्टेड झाली आहे बघा. ओके, सो इमेजचं जे नेचर आहे ती असणार इन्व्हर्टेड. ठीक आहे, इन्व्हर्टेड असणार. विचारलं का आणखी टाईप ऑफ द इमेज, टाईप कुठली झाली आहे तर बघा ही या बाजूला फॉर्म झाली आहे लेन्सच्या या बाजूला, आणि नेहमी कॉन्व्हेक्स लेन्सच्या केसमध्ये इमेज जी आहे ती रिअल फॉर्म होते. ठीक आहे, सो इथे विचारलं आहे की टाईप काय आहे, तर टाईप आहे इमेजचा रिअल आहे, ती इन्व्हर्टेड आहे, आणि ती बघा छोटी फॉर्म झाली आहे. ही 5 सेंटीमीटरची हाईट होती ऑब्जेक्टची, तर इमेजची हाईट 3.32 म्हणजे कमी झाली आहे, सो डिमिनिश्ड. ठीक आहे, सो इमेज जी आहे ती डिमिनिश फॉर्म झाली आहे. सो म्हणजे टाईप काय आहे बेसिकली रिअल आहे, एक लिहिलं तरी सफिशियंट आहे, रिअल टाईप आहे. ओके, सो हा होता सेकंड क्वेश्चन. ओके, त्यानंतर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. 3 lenses having power 2, 2.5 and 1.7 D are kept in touching in a row. What is the total power of the lens combination? ठीक आहे, विचारलं काय बघा थर्ड क्वेश्चन. ह्यात म्हटलं काय आहे की 3 लेन्सेस आहे. ठीक आहे, कुठले आहे, कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह काहीच नाही दिले आपल्याला. ओके, समजा मग मी हा कुठला असेल, मी हा एक लेन्स कन्सिडर करतो आहे, त्यांना एका रोमध्ये ठेवलं आहे म्हणजे एका सरळ लाईनमध्ये. ओके, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे समजा, एका लाईनमध्ये तिघांनाही ठेवलं आहे. काय आहे, एकाचा पॉवर आहे समजा मी याला D1 नाव देतो आहे. ओके, हे सर्व गिवनमध्ये येणार. ठीक आहे, D1 आहे 2D, D2 आहे तुमच्याकडे 2.5D. ओके, आणि D3 आहे 1.7D. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी दिल्या आहे. व्हॉट इज द टोटल पॉवर ऑफ द लेन्स कॉम्बिनेशन टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे तर पॉवर काय आहे, P इज इक्वल टू वॉट. ओके, नेक्स्ट घ्या सोल्युशन. ओके, आता पॉवरसाठी आपल्याला एकच रिलेशन आहे जे की P इज इक्वल टू, जर याच्यात सिरीजमध्ये जर त्यांना कनेक्ट केलं असेल तर पॉवरसाठी आपल्याला माहिती आहे की पॉवर जी आहे ती सर्व याची सम असते. ओके, P इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3. ठीक आहे, तर इथे सुद्धा त्यांना सिरीजमध्ये कनेक्ट केलं आहे. सो सिम्पल जी टोटल पॉवर असणार P दॅट इज इक्वल टू यांची सम असणार सर्व यांची. सो ही असणार P1 प्लस P2 प्लस P3. ठीक आहे, ओके, इथे P1 घ्या. सो ठीक आहे, P1 ही सर्वांची पॉवर असणार, त्यांची तिघांची ॲडिशन करा. आणि तिघांना जर ॲड कराल तर काय होणार 2 प्लस 2.5 प्लस 1.7. ठीक आहे, यांना जर ॲड केलं तर 2 5 7 5 12 2 हाताला 1 आणि 2 4 6, सो 6.2 पॉवर. ठीक आहे, 6.2D. ठीक आहे, डायप्टरमध्ये. ओके, सो हे आन्सर असणार. नेहमी जेव्हा आन्सर लिहितं तेव्हा आन्सरला असा बॉक्स करायचा. ठीक आहे, कुठलाही आन्सर जे काही असो त्याचं युनिटसुद्धा लिहायचं आणि त्याला बॉक्स करायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. ॲन ऑब्जेक्ट केप्ट ॲट केप्ट 60 सेंटीमीटर फ्रॉम ए लेन्स गिव्ज अ व्हर्च्युअल इमेज 60 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ द लेन्स. ठीक आहे, म्हटलं काय बघा, आपल्याकडे एक लेन्स आहे. ठीक आहे, कुठला लेन्स आहे काही माहिती नाही, तर सिम्पल मग एक लक्षात घ्या, हा लेन्स आहे समजा आणि हे प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे, ऑब्जेक्ट केप्ट ॲट 60 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट नेहमी आपण लेफ्टला घेतो, सो इथे ऑब्जेक्ट आहे किती 60 सेंटीमीटरवर. हे निगेटिव्ह असणार डिस्टन्स U. ठीक आहे, U इज इक्वल टू -60 असणार. सो हे सगळं गिवन आहे, इथे मी गिवन वगैरे लिहित नाही, तुम्हाला माहिती आहे. ओके, सांगतोय मी. तर बघा ऑब्जेक्ट डिस्टन्सचं ठीक आहे 60 आहे. ठीक आहे, त्यानंतर फ्रॉम अ लेन्स गिव्ज अ व्हर्च्युअल इमेज ऑफ 20 सेंटीमीटर. इमेज कशी आहे, व्हर्च्युअल आहे, इन फ्रंट ऑफ द लेन्स. आता बघा व्हर्च्युअल इमेज कुठे फॉर्म होते, ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला. म्हणजे ह्या साईडला ऑब्जेक्ट आहे तर इकडेच इमेजसुद्धा फॉर्म होणार. आणि पुढे सांगितलं की इन फ्रंट ऑफ द लेन्स, मग हा लेन्स आहे तर लेन्सच्या पुढे म्हणजे या बाजूला होणार. ठीक आहे, मग इमेजसुद्धा इकडे कुठेतरी फॉर्म झाली आहे, किती डिस्टन्सवर 20 सेंटीमीटरवर. सो इथे सुद्धा 20 म्हणजे V किती असणार, आता निगेटिव्ह असणार कारण लेफ्ट साईडला आहे. सो V -20 सेंटीमीटर असणार. ठीक आहे, हे सर्व गिवन आहे. ओके, व्हॉट इज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. फोकल लेंथ विचारली आहे, F किती आहे. ओके, अँड इज इट अ कॉन्व्हर्जिंग लेन्स और डायव्हर्जिंग लेन्स. कॉन्व्हर्जिंग आहे की डायव्हर्जिंग आहे ते विचारलं आहे. ठीक आहे, सो फोकल लेंथ विचारली आहे आणि हे सर्व गिवन डेटा जो दिला आहे तो आहे. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला माहितीच आहे फॉर्म्युला कुठला आहे, तर फॉर्म्युला आपल्याकडे एकच आहे 1/V - 1/U इज इक्वल टू 1/F. ठीक आहे, 1/V - 1/U इज इक्वल टू 1/F. तर V माहिती आहे आपल्याला, U माहिती आहे, फोकल लेंथ काढायची आहे, सो इथून काढू शकता. सो 1/F. ओके, हे ह्या बाजूला घ्या आणि हे ह्या बाजूला घ्या. 1/F इज इक्वल टू 1/V. V किती आहे -20. ठीक आहे, सो -20 टाका इथे, मायनस
1/u किती आहे, 1/u आहे -60. सो 1/- 60. ठीक आहे. आता याला सॉल्व करा, जस्ट सिम्पल. आता काय होणार इथे बघा, याला जर सॉल्व केलं पुढे इज इक्वल टू 1/-20. तर याला बघा -1/20 लिहितो मी, हा मायनस साईन वर घेतो आणि हे मायनस मायनस प्लस होणार. सो प्लस 1/60 इज इक्वल टू 60 म्हणजे हे काय होणार -60 प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 20 × 1 + 20 होणार अपॉन यांचं प्रोडक्ट. सो हे प्रोडक्ट जर घेतला यांचा तर किती येणार, तो साईन 12. सो 120 आणि 2 0, हे 2 0. ओके. सो किती येणार याला जर सॉल्व केलं तर तुम्ही 60 म्हणजे -40/1200. 1 0 1 0 इथे कॅन्सल होणार. सो 1/f भेटला आहे, आपला पाहिजे f. सो याला आणखी इन्व्हर्स करा. सो f इज इक्वल टू 120/4 आणि मायनस साईन जसेच तसं. ओके. आणि आता 4चा भाग जातोय माहिती आहे तुम्हाला. ओके. सो 4चा किती 3 आणि 1 0 आहे त्यामुळे 0 आणि मायनस साईन. फोकल लेंथ कशी असते, जे म्हणजे बाकी क्वांटिटी सर्व सेंटीमीटरमध्ये आहे त्यामुळे ही सुद्धा सेंटीमीटरमध्येच घ्यायची आहे. ओके. सो फोकल लेंथ -30 सेंटीमीटर. ठीक आहे. -30 सेंटीमीटर आन्सर भेटलं आहे फोकल लेंथचं. ओके. सो -30 सेंटीमीटर आन्सर आहे. आता बघा, आता तुम्हाला माहिती आहे फोकल लेंथ निगेटिव्ह भेटली आहे. फोकल लेंथ निगेटिव्ह कधी असते, जर तो लेन्स कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर. कारण इथे जी इमेज फॉर्म होते ती हे रेज असे जातील, हे डायव्हर्ज होणार रेज आणि ते इथे मागे येऊन कॉन्व्हर्ज होतात एका पॉईंटवर, ज्याला आपण फोकस पॉईंट म्हणतो. तर हा फोकस बघा, हा प्रिन्सिपल जो ऑप्टिकल सेंटर आहे त्याच्या ह्या बाजूला लेफ्ट बाजूला, म्हणजे तो निगेटिव्ह असणार. त्यामुळे कॉन्केव्ह मिररचा जो फोकस आहे तो निगेटिव्ह असतो. म्हणजे इथे सुद्धा निगेटिव्ह भेटला आहे त्यामुळे हा जो मिरर असणार तो कुठला असणार, तो असणार कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे. मग कॉन्केव्ह मिरर कसा असतो, तो असतो डायव्हर्जिंग मिरर. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, कॉन्केव्ह मिरर असतो डायव्हर्जिंग मिरर. सो इथे पुढे विचारलं आहे की इज इट अ कॉन्व्हर्जिंग लेन्स और डायव्हर्जिंग. मग हा कुठला आहे, हा आहे डायव्हर्जिंग लेन्स. सो लेन्स इज डायव्हर्जिंग और कॉन्केव्ह. ठीक आहे. सो अशा पद्धतीने सर्व क्वेश्चनचे आन्सर्स असतील. ओके. आय होप की तुम्हाला सर्व समज नसेल. जरी काही तुमचे डाऊट्स असतील, काही नसेल समजलं, क्वेरीज असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सो दॅट जे काही पुढील व्हिडिओज येतील किंवा काही अपडेट्स येतील त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. ओके. आणि व्हिडिओ आवडला प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा. ओके. आणि तुमच्या मित्रांसोबत देखील चॅनलला जरूर शेअर करा. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करत राहा.